नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. गोपाळ सावता गारडी, मुक्काम पोस्ट पिंपोडे बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरं, आता हे तुमच्याकडे किती दोनच जनावर? दोनच, तीन होती. आता एक 2 महिन्यापूर्वी विकली. आता ही जी गाय आहे त्याला तुम्ही काय वापरता? हिला आता मी ज्या ह्याच्यातनं दूध घालतोय त्यांच्याकडे सुग्रास मिळते, ते सुग्रास आणि हे मिल्क चार्जर चालू केले. बरं, मिरच्याचं चालू केले. किती दिवस झाले चालू करून? हे चालू करून आता जवळजवळ 4 महिने झाले. 4 महिने झाले. 4 महिने पूर्ण झाले. बरं, काय बदल जाणवला तुम्हाला मिरच्याचं वापर? बदल असा जाणवला की शेण जे पातळ असं पडत होतं, बरं, त्याच्यावर पूर्ण इफेक्ट झाला. ते घट्ट पडायला लागले. बरं, असे पोपटी स्वरूपात. हा, शेण पण घट्ट पडायला लागले. दुधात इतका फरक पडला की आता माझ्या इतकं डेअरीवर सुद्धा कुणालाही रेट नाही. एवढा कुणालाही नाही रेट. बर, मी आता 43 रुपये रेट घेतो. 43 रुपये घालताय? 43 रुपये लिटरनं दूध घालतो. बरं, हायएस्ट रेट सगळ्यात माझा आहे डेअरीवर. हो. मिरच्या जर वापरायच्या आधी काय रेट भेटत होतं तुम्हाला? त्याच्या आधी 35, 36, 37. हा, तो 2.5-3 रुपयाचा जे एकदम फरक पडत गेला. म्हणजे आता तुमचं लिटर मागे 7 ते 8 रुपयाने वाढलं. बरोबर. हा. आणि दूध किती देत होती? दूध साधारण सकाळी, आता दूध तर कमी करत आणले. मिरच्या वापरायच्या आधी किती देत होती? दुधात पण फरक पडला आणि क्वालिटीत पण फरक पडला. बर, काय क्वालिटी? काय तेच ना, रेट मध्ये किंवा दूध जे म्हणजे फॅट वाढली, एसएनएफ वाढला. बर, दोन्हीत पण फरक पडला. पहिला शेणात पडला. शेणात तर सुरुवातीपासूनच पडला. बर, शेण एकदा असं की ते भरायची पण इच्छा होत नाही. इतकं शेण पातळ पडतं. शिरवं जर हिशोबापेक्षा जास्त झालं त्याला तर निव्वळ पातळच, भरायला बी ताप होतो. बर, पण आता शेण अगदी तुम्ही गोट्यात कधी आला तरी पोटीवरच शेण शेण. हा, बरोबर. आणि बाकी काय काय अजून बदल जाणवला तुम्हाला? बाकी मग खाद्यात पण कसंही टाकलं तरी गबाळ सभा हंती काय ठेवत नाही. तोही फरक पडलाय. बर, आणि जनावरांची आता जर बघितलं तर किती दिवस झालं धुतलेलं नाही? मला वाटते महिन्याला साधारण धुतोच मी. तर महिना होत आलायच तरी धुतली नाही. तरी त्याला चकाकी पाहिजे तेवढी. बर, ते वासराला नाही अजून त्याचा काय तसा इफेक्ट, म्हणजे वासरावर देतच नाही, तो प्रयोग केलाच नाही. बर, तुम्हाला गाईला फरक चांगला जाणवला. काय वाटते अजून, म्हणजे काय मिरच्या जर समजा तुमच्याकडे भेटलं नसतं तर काय परिस्थिती झाली? नाही, परिस्थिती काय हे एवढी झालीच नसती ना तयार. त्याचं समजा आता जी 7 महिन्याची पोझिशन आहे तिची तेवढी आलीच नसती ना, झालीच नसती. 7 महिन्याची परिस्थिती. हा. आणि गाभण आता ही सिमेंट भरलंय ना? नाही, गाभण आता गाभण असलेला 7वा महिना चालू. 7वा महिना चालू. आता मी 8व्या महिन्यात तर पूर्ण बंदच करणार आहे. दूधच बंद करायचे. दूध अजून बंद नाही, दूध बंद अजून चालूच आहे. 8व्या महिन्यात एका पूर्ण बंद करते ती. ही जर काढतोय मी, उलट बंद करायचा प्रयत्न करतोय, ती देते. हा. आता किती आता मला वाटतं 4-5 दिवस झाले मी संध्याकाळचं बंद केलंय. सकाळचं एका टाइम तरी 5.5-6-7 लिटर पर्यंत जाते. 7 लिटर पर्यंत? 7 लिटर पर्यंत जाते. आणि 7वा महिना चालू आहे? 7वा महिना चालू आहे. बर, म्हणजे मिरच्या जर दूध कमी होईनाच. नाहीतर मी आता तुम्ही बंद केलं नाही. मी आता तेच विचार करायला लागलो, ते बंद करावं का काय. तर हे म्हणजे नका बंद करू नका, ते चालू ठेवा कंटिन्यू, काय होत नाही ते. बरं, मी काय म्हणते, आज मिरच्या आता 7वा महिना आहे, तुम्ही एक टाइमावर आणली. हो. तरी सुद्धा सकाळी दूध किती देत होती, संध्याकाळी किती देत होती? सकाळी 4.5, संध्याकाळी 3.5-4. बर, म्हणजे 4 लिटरचं कंटिन्यू सकाळी कंटिन्यू 4 लिटर तर आहे. जास्त 4 लिटर. आता बंद केलं तर एक टाइम 7 लिटर देते. 7 वर गेली. हो, देतेच. 7ला जास्त भरते पण कमी नाही. म्हणजे दुधाची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ती अडचण तुम्हाला. दूध वाढते आणि दूध क्वालिटीचं दूध मिळते. बर, ह्याच्या आधी काय क्वालिटी होती, काय ह्याच्या आधी मिरच्या नव्हतं त्यावेळेस? ह्याच्या आधी फॅट पण 1-2 कमीच लागायची. म्हणजे 3.5-3च्या वर जात माझी कायमच आहे, 3-5च्या वर. पण आता 4.5-5 पर्यंत जाते किंवा 5च्या बी वर जाते. 5च्या वर जाते फॅट. त्याला कारण बी वेगळं आहे. कारण कसं आहे, शेवटी दूध आटवायची म्हटलं, कमी करायचं म्हटलं का नाही,
आपण पण दूध तुमचं वाढतंयच ना. हा ते महत्वाचं आहे. जर समजा मिल्क चार्जर जर नसतं तर 7व्या महिन्यात दूध किती दिलं असतं जनावराला? दूध साधारण 3-4 वरच आले आली असती म्हणजे एक टायमिंग. एक टाइम तुमचं 1-2 लिटर एक्स्ट्रा देते. एक्स्ट्रा देते बरोबर. आणि दर पण तुम्हाला सर्वांपेक्षा सगळ्यापेक्षा दर जास्त डेअरीवर कुणालाच नाही तेवढा तर. बर. आता जी मी घेतोय का नाही तेवढा रेट डेअरीवर कुणालाही नाही. हायएस्ट मीच आहे. बर. आणि मला सांग की आता ही जे मिल्क चार्जर आहे तुम्हाला आजाराला काहीच अडचण नाही अजिबात. मला मुळात माझं सुरुवातीपासून आजार प्रॉब्लेम नाहीच काय. आणि ह्याच्यापासून तर काहीच नाही. स्वच्छता सगळीकडे स्वच्छता नाही माझी गोठ्यात मुळापासून स्वच्छता. मॅट सुद्धा मी 2-3 वर्ष झाले की काढून टाकतो दुसरं नवीन घेतो. म्हणजे शेणात सर्वात महत्वाचं मला शेणात आणि दुधात. बर. क्वालिटीचं दूध आणि शेणात पण चांगला फरक आहे. काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? भागातल्या शेतकऱ्याला हेच सांगेल मी की बाबा ह्याच्यापासून फायदा असा आहे की दूध क्वालिटीचं मिळते. दुधात काय तुमच्या सगळ्यापेक्षा दूध हायएस्ट दूध मिळते. SNF फॅट जी आहे का नाही ती 1 नंबरची. आणि शेणात पण फरक पडतो. शेण तुमचं चांगलं मिळते. जनावर खातही चांगलं. बरं. काय तुम्हाला वाटतं का ही प्रोडक्ट असेल शेतकऱ्यांचं काय म्हणणं येतं की प्रोडक्ट काय काय महाग वाटतं? नाही हे महाग जरी वाटत असलं तरी बाकीच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. महाग आहे दुसरी पावडर जे का नाही ते आम्हाला ह्याच्यापेक्षा स्वस्त मिळते त्या. पण त्याचा एवढा इफेक्ट नाही. आणि ही जी पावडर आहे त्याचा इफेक्ट चांगला आहे. बरोबर. मग त्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर ही पावडर चांगली आहे. बरोबर. कॅल्क्युलेशन काढलं तर महाग जरी बसली तरी बाकीचं तुमचं दुधात पैसे मिळतात ना जास्त. मग महाग असली तर घ्यायला परवडते. बरोबर आहे. मग त्याचा बेनिफिट तुम्हाला इकडे मिळते त्यामुळे परवडते हे घ्या. आतापर्यंत किती वापरलाय? आतापर्यंत माझा 4था पुढा संपत आलाय. बर. मी आता परवा अजिंक्याला तीच म्हटलं की बाबा बंद करू का हे. मला गाई तर आठवायची. तुम्हाला नका बंद करू तुम्ही कंटिन्यू द्या काय होत नाही म्हणलं. गाई आटेलच आटेलच मला. बाकीचं खाद्य कमी करा थोडं मग ऑटोमॅटिक आटेलच. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. सर्रास शेतकऱ्यांनी वापरावं. बरोबर आहे. रिझल्ट 100% मिळतो. रिझल्ट चांगला मिळतो म्हणजे 100% मिळतो. बरोबर. आता तुम्ही चर्चासत्राला पण आला? हो. बरोबर. तिथं तुम्हाला काय भेटलेलं? चर्चासत्रात आम्हाला अर्धा किलो का साधारण अर्धा किलोचं ती पॅकिंग मिळालं होतं. तर ती मी भाजी बिजी काय न करता मी झाडांसाठी वापरली. बर. काय फरक जाणवला? तर ती झाडांचे फुटवे असे निघतात. बर. की झाड दुसऱ्या कशाने इतक्या जोरात फुटत नाही असं झाड फुटतंय. त्याचा रिझल्ट 100% मिळते. बर. मग परत तुम्ही काय केलं? म्हणून तर मग मी हे सगळं रासायनिक काहीच न आणता हे ज्वारीला मक्याला घेवड्याला सगळ्याला तेच आणले. सगळ्याला पहिल्यांदा तुम्ही ट्रायल घेतलं? सुरुवातीला ती ट्रायल घेतली. त्याच्या अनुभवावर मग तुम्ही हे घेतलं. त्याच्यामुळे फायदा असा आहे की पीक आता बघायसारखंच आहे. बघायसारखं. बरं. आता तुम्ही बाकी रासायनिक काहीच वापरलं नाही? कसलंच रासायनिक घेतलं नाही. बरं. आता सगळ्या शेतीला माझ्या आता तीच वापरली. पूर्ण तीच वापरली. ज्वारी कशी येतात? ज्वारी बघायसारखी ज्वारी आहे माझी आता. बरं. म्हणजे आता तेच जनावरांना पण चारा? हो. जनावरांना आताच माझ्याकडे हीच येणार ना मी. हो. आता ही जी मका आहे हीच जनावर आहे. हो हीच जनावर. रिझल्ट म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जर आता वापरता येईल. हो. आणि हा चारा म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा आता येल्यानंतर परत कळलंच की. आणि महत्वाचा चारा सुद्धा आता त्यांना तुम्हाला चारा सुद्धा आता ह्योच मिळणार आहे. वैदिकचाच चारा. वैदिकचाच मिळणार आहे. बरोबर. आता जर बघितलं असेल तर जनावर 1 नंबर क्वालिटी झाले. बरोबर ना? आणि चकाकी पण आहे. आणि तुमचं म्हणजे रिझल्ट तुम्हाला 100% रिझल्ट आहे. बरोबर. आता ती तुम्ही जी मका केली आपण ती मका बघूया. त्या मक्याला तुम्हाला काही ही दाखवलं का? म्हणजे खूप सर्वात महत्वाचं लष्कर तिला एकदा तणनाशक आणि हे मारले सुरुवातीला लष्करी आळीचं एकदा मारले सुरुवातीला. त्याच्यावर अजिबात काही नाही मारलं. त्याच्यावर काय जाणवलं? काहीच जाणवलं. ह्याच्या आधी मका करत होती त्याची काय परिस्थिती असेल? त्याच्या आधी 3-3 वेळा ही मारत होतो तरी पण फरक नाही. म्हणजे 3-3 वेळा मारून पण कीड कमी होत नव्हती. पण ही एकदाच मारले त्याच्यावर पूर्ण कंट्रोल झाली. चला आपण बघूया मका पण बघूया. आता ही जी मका आहे त्या मकेला तुम्ही SSM वापरले वापरले. बरोबर. काय आता बघा की पान जर सर बघितलं
तर केवढं मोठं पान झालं. पानाची रुंदी जास्त जास्त आहे. पानाची रुंदी आणि त्याची उंची एवढ्या दिवसात बर किती फार तर दुसरा महिनाच येईल बर पेरलेला. बर. दुसऱ्या महिन्यात त्याची एवढी हाईट झाली आणि ग्रोथ चांगली झाली. आणि रान कसलं आहे म्हणाय. रान खाली 1 फुटापेक्षा जास्त फुटभर सुद्धा माती नाही. माती नाही माती म्हणजे फुटाला कमीच माती. बर. पूर्ण मुरुमच आहे समजा. ह्याच्यात मका पहिली कशी येत होती. पहिली मका याची म्हणजे एवढी आली का नाही म्हणजे लय मोठी झाली म्हणायची. होय. पण आता तर बघितली ग्रोथ. तर आता ग्रोथ बघितली तर ह्या अजून मला वाटतं पुढच्या आठवड्यात माणूसच दिसणार नाही. नाही. काय वाटतंय तुम्हाला कशामुळे. नाही हे रासायनिक जे वापरत होतो त्याला पानं तर ही राहायची. किडीचं प्रमाण भयंकर असायचं. त्याला किडीचं प्रमाण फार कमी म्हणजे अगदी नगण्य होतं किडीचं प्रमाण पण नॉर्मल होतं. नॉर्मल एक कुठंतरी 2-4 एकदा एक ढोस मारला विषय संपला. बरोबर. परत कुठं कीड बघायला किडच दाखवले नाहीच ना. म्हणजे तुम्ही तर आलेला. हो तुम्हाला सर सांगत होते. हो काम कशावर केलं पाहिजे. मुळात ह्याच्यावरच काम केलं पाहिजे मातीवर. आज कुठं तुम्ही केलं. नाही मी तेच ना विचार केला की आपलं चुकतंय नेमकं कुठं. बर. पैसे तर घालवतोय. बर. मग चुकतंय नेमकं कुठं तर म्हटलं काय नाही हे बघायचा एक प्रयोग म्हणून. बर. नाहीतर काय अगदी खर्च करायचा तसा करतोय रासायनिक. बर बर. मग ह्याला करायचा. बरोबर आहे. सुरुवातीला मला बी तसं महाग वाटलं हे कसं पहिल्यांदा. हा ती एवढीशा मिश्रणाला 5,000 वर 200 झाले. बर. 5,200. 5,200 झाले. बर. नका मिश्रण तर हे जे एवढ्यात मिश्रणाची 3 पोती आली असती माझी. बर. रासायनिकची. बर. मग ते पुरून राहिलं असतं. हे मला पुरतंय का नाही शंका होती. बर. तर मी तसं ते पुरवलंय. बर. तिकडं ज्वारीला पुरवलं हिथं पुरवलं राहिलेलं मी घेवड्यासाठी वापरलंय इकडं. बर. प्लस झाडांना घातली. टोटल 5,200 मध्ये किती क्षेत्र तुम्ही टाकलं असेल. टोटल माझं आता तिथं एक साधारण 1.5 एकर क्षेत्र आहे. तिथं काय हे क्षेत्र नाहीच म्हणायचं राहिलेलंच टाकलंय थोडं. तुम्ही जे टाकलं तुम्ही म्हणता रासायनिक पेक्षा माझं हे वाढलं असतं तर काय आता काय वाटतंय टाकल्यानंतर. आता काय वाटतंय हे घेतलं म्हणूनच एवढा फायदा झाला ना माझा. नाहीतर मग काय ठीक आहे मग आता एवढी आलीच नसती माझी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे आज चर्चासत्राला गेला त्याचा फायदा तुम्हाला. त्याचा फायदा झाला. 2, 2.5, 3 तास वेळ गेला होता ते चांगलं उपयोग आलं. चांगलं तिथं ते ज्ञान घेतलं आणि इथं प्रत्यक्षात केलं ती कृतीत आणलं की बाबा काय नाही याचा प्रयोग करून बघू आपण. वापर केला. वापर केल्याचा फायदा दिसायला लागला मला. बरोबर. दुधात फायदा झाला ह्या पिकातनी फायदा झाला. बरोबर. पैसे गेले तर जाऊ दे पैसे तर रासायनिकला पण जाणार आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे तिथं ती चर्चा सांगितलं ते आज खरं झालं. नाही खरं झालं नाही. अशी मका एवढ्या ह्याच्यात येतच नाही आतापर्यंत. अगदी रस्त्याची माणसं जाणारी येणारी म्हणते मकाला काय गेले नेमकं. बर. एवढी मका म्हणले कशी काय एवढ्या जोरात आणली. बर. म्हणजे ही सगळी एसीडी वैदिकची कमाल आहे. वैदिकची कमाल आहे म्हणजे पानं बिनं बघा ना कशी किती फरक आहे ते लगेच जाणवतं. म्हणजे अशी पानं संख्या आणि इतकं त्याचं तेज चकाकी रुंदी इतकी मिळतच नाही ना आपल्याला. नाही मिळत. म्हणजे खूप चांगला तुम्हाला चांगला अनुभव म्हणजे 1 नंबर अनुभव मला तरी मिळाला. बरोबर. चालेल. आता जी मका क्षेत्र करते मका पीक करते काय सांगतात त्या शेतकऱ्यांना. जे मका पूर्ण शेतकरी करतात त्यांनी खरोखर वापरून प्रयोग करून बघावा. हे तर मी स्वतः केलेलंच आहे. त्यांनी जर वापरून प्रयोग केला तर त्यांना लगेच लक्षात येईल की बाबा हे खरोखर चांगले. पानांची रुंदी म्हणा हे पान हेच खाणार आहेत ना जाणार. बरोबर आहे. मग ह्याचा उपयोग किती होणार आहे ते त्यांना लक्षात येईल ना की ही पानं एवढी रुंद मिळते ती म्हणजे ह्याचा फायदा जास्त होणार आहे. त्याची जाडी म्हणा हे खंबाची होते. आणि महत्वाचं विषमुक्त. हा आणि विषमुक्त. रासायनिकनं त्याच्यात काय काय घातलंय ते कुणालाही माहिती नाही. मला सांगा तुम्ही किती वर्ष झाली शेती करता. शेती मी तर सर्व्हिस केलेला माणूस आहे. मी आता 5-6 वर्षात शेती करायला लागला. मी रिटायर आहे पेन्शनधारक आहे मी. बर. पण मला एक नाद आहे म्हणून मी करतो. बरं मला सांगा आता जी पीक आहे असं पीक आले का नाही आतापर्यंत मला अशी बघायला एवढी याची एकदा मी एवढी असताना काढून बी टाकायचो. बर. पाणी देत बसायचं ती नाही तिला जोर ना काय काढायची घालायची जनावर. चालेल. म्हणजे धन्यवाद.